गर्लफ्रेंडचा मेसेज आला, घरी ये. घरात कोणी नाहीये. पोरगं उतावळं झालं आणि भेटायला गेलं. काही वेळानंतर त्याच घरातून धूर यायला लागला. किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. शेजारच्या लोकांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस पोहोचले तर त्या घरात त्यांना एक जळती बॉडी दिसली. हातपाय खुर्चीला बांधलेले होते. एक एक अवयव गळून पडत होता. बॉडी होती त्याच उतावळ्या बॉयफ्रेंडची, ज्याला त्याच्या गर्लफ्रेंडने जिवंत जाळलं होतं. BDSM करू असं म्हणत 50 शेड्स ऑफ ग्रे हिट झाल्यापासून अनेक लोकांच्या अनेक फॅन्टसी जाग्या झाल्या आहेत. नवीन काहीतरी ट्राय करू असं गर्लफ्रेंडचं म्हणणं असल्याने बॉयफ्रेंड उतावळा होण्यात काही रॉकेट सायन्स नाही. बँगलोरमध्ये राहणाऱ्या प्रेरणाने हेच केलं. बॉयफ्रेंडचे हातपाय बांधले, डोळे झाकले. तो तिच्या शरीराच्या स्पर्शाची वाट बघत होता, पण त्याला स्पर्श झाला केरोसिनचा, आगीचा आणि मृत्यूचा. पण 27 वर्षांच्या प्रेरणाने किरणची हत्या का केली, कशी केली आणि हा मृत्यू उघडकीस कसा आला, सगळा थरार सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1. बँगलोरच्या राजाजीनगरमधल्या भाष्यम सर्कलमध्ये एक टेलिकॉम कंपनी आहे. 2 वर्षांपूर्वी इथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या किरण आणि प्रेरणाची ओळख झाली. ओळख मैत्री प्रेमात रूपांतरित व्हायला फार वेळ लागला नाही. 2 वर्षांचं रिलेशन होतं. लग्नाचं वय झालेल्या प्रेरणाने किरणला लग्नासाठी विचारलं, पण किरणने उत्तर द्यायला टाळाटाळ केली. अनेकदा विषय निघायचा, पण प्रत्येक वेळी किरण विषय टाळायचाच. मग यावरून सुरू झाली किरकिर. किरणने विषय सोडा थेट प्रेरणालाच टाळायला सुरुवात केली. यातून सुरू संशय झाला. प्रेरणाच्या डोक्यात एक गोष्ट फिट्ट बसली. किरण आपल्याकडे आधीसारखं लक्ष देत नाही. त्याचं दुसरीकडे अफेअर सुरू असावं, पण हा संशय किरकोळ नव्हता. त्यातूनच प्रेरणाने खुनाची स्क्रिप्ट लिहिली. प्रेरणा साऊथ बँगलोरच्या अंजना नगरमध्ये आई आणि भावासोबत राहत होती. 21 एप्रिलला तिच्या घरी कोणी नव्हतं. आई आणि भाऊ सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडले. तिने लगेच किरणला फोन केला. घरी कोणी नाहीये, लवकर येणारही नाहीये असं सांगून घरी बोलवलं. किरण कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी चालला होता, पण प्रेरणाचा फोन आल्याने तो तिला भेटायला गेला. तो घरात आल्यावर दोघांनी गप्पा मारल्या आणि टिपिकल कपलसारखा सीन सुरू झाला. पण काही वेळानंतर प्रेरणा किरणला म्हणाली, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आज आपण वेस्टर्न स्टाईलमध्ये संबंध ठेवू. तिने खुर्ची आणली, स्वतःहून किरणचे कपडे काढले, मग त्याला खुर्चीवर बसवलं. त्याला कुठलाही संशय येऊ नये म्हणून स्वतःचेही कपडे काढले. वातावरण रोमॅन्टिक राहील याची काळजी घेतली. ती जे म्हणत होती किरण ते करत गेला. हीच संधी साधून प्रेरणाने आधीच आणून ठेवलेली दोरी बाहेर काढली आणि किरणचे हातपाय खुर्चीला घट्ट बांधले. आता या प्रकरणात सगळं असंच असतं, त्यामुळे किरणने विरोध केला नाही. त्याच्या डोळ्यावर कापडाची पट्टी बांधल्यानंतर आपल्याला जन्नत दिसणार या खुशीत तो असावा, कारण तो पूर्णपणे बेसावध होता. त्याला ना प्रेरणाच्या चालीचा अंदाज आला, ना केरोसिन पेट्रोलचा वास. प्रेरणाने केरोसिन आणि पेट्रोल मिक्स करून एका बाटलीत भरलं होतं. किरणला कसलाही अंदाज येण्याआधी तिने ती बाटली किरणच्या अंगावर ओतली, माचीसची काडी पेटवली आणि त्याच्या अंगावर फेकून दिली. पुढच्या काही क्षणात किरणच्या संपूर्ण शरीराला आग लागली. त्याने खुर्चीतून उठायचा प्रयत्न केला, पण प्रेरणाने दोरी घट्ट बांधलेली होती. किरण जीवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याच्या मांसाचे एक एक तुकडा गळून पडू लागला. त्याने खुर्चीतून सुटण्याचे प्रयत्न केले, पण त्याला ते शक्य झालं नाही. सगळं दृश्य प्रेरणा उघड्या डोळ्यांनी पाहत होती. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने किरण जळत असताना, तो ओरडत असताना आपल्या मोबाईलमध्ये शूटिंगही केलं. इकडे किरण किंचाळत होता. प्रेरणाच्या घरातून धूर बाहेर जात होता. घरातून येणारा पुरुषाच्या किंचाळण्याचा आवाज आणि धूर यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवलं. अग्निशमन दलालाही फोन लावला. दोन्ही पथक घटनास्थळी आली. त्यांनी आग नियंत्रणात आणली, पण तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता. घरात प्रेरणाशिवाय दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे संशय साहजिकच तिच्यावर गेला. तिने बनाव रचला. तिने पोलिसांना सांगितलं की किरणने स्वतःला संपवलं. सकाळी माझ्या घरी आला. दुपारी 1:30च्या सुमारास मी बाथरूममध्ये गेले, तेव्हा मला किंचाळण्याचा आवाज आला. मी बाहेर आले तर त्याने स्वतःला पेटवून घेतलं होतं. तिच्या या जबाबावरून पोलिसांनी किरणने स्वतःला संपवलं अशीच मृत्यूची नोंद केली. पण त्यानंतर त्यांनी प्रेरणाकडे अधिक चौकशी केली, तेव्हा ती प्रत्येक वेळी आपला जबाब बदलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तोवर किरणचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. यात प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं, तेव्हा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या किरणकडे पेट्रोल किंवा कोणतंही लिक्विड नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे प्रेरणावरचा संशय आणखी वाढला.
पोलिसांनी प्रेरणाचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांना किरण जळतानाचा व्हिडिओ दिसला, जो स्वतः प्रेरणाने शूट केलेला होता. प्रेरणाचे सगळे फासे उलटे पडले. पोलिसांनी आणखी चौकशी केली तेव्हा तिने कबुली दिली की किरण लग्नाबद्दल टाळाटाळ करत होता. त्याचं दुसरीकडे अफेअर असल्याचा संशय होता, म्हणून आपण त्याचा खून केला. यासाठी तिने किरण येण्याआधीच केरोसिन आणि पेट्रोल आणून ठेवलं होतं. तू 21 एप्रिलला सुट्टी काढून ठेव, जमलं तर घरी भेटू, अशी गळही किरणला घातली होती. त्यामुळेच किरण घरात येण्याआधी तिचं सगळं प्लॅनिंग तयार होतं. पण किरणला थेट कसं जाणार हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा तिला उत्तर सापडलं BDSM मध्ये. तिने प्रेमाने विणलेल्या जाळ्यात किरण फसला आणि तिने त्याला जिवंत जाळून मारलं. प्रेरणाने खुनाची कबुली दिली असली तरी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत किरणच्या कुटुंबियांनी तक्रार न दिल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पण प्रेरणाला ताब्यात घेण्यात आलं होतं, कारण तिच्या एका चालीमुळे जीव गेला होता आणि चर्चेत आलं होतं 50 शेड्स ऑफ बँगलोर. कारण तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे एक निष्पाप जीवाचा अंत झाला आणि एका प्रेमकथेचा शेवट भयानक गुन्ह्यात झाला. संशय, राग आणि सूड या भावना माणसाला किती टोकाला नेऊ शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. नात्यात समस्या असतील तर संवाद साधा, कायद्याचा मार्ग घ्या, पण गुन्ह्याचा मार्ग कधीच निवडू नका. अशाच सत्य घटनांवर आधारित थरारक क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशा एका नव्या थरारक क्राईम सोबत. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.